नमस्कार, स्वागत आहे तुमचं आजच्या व्हिडिओमध्ये। आज आपण टॉपिक घेणार आहोत कॅलेंडर। आता कॅलेंडर वरती स्कॉलरशिपच्या परीक्षेमध्ये बऱ्याच टाइपचे प्रश्न विचारलेले असतात। त्यापैकी काही प्रश्न आणि ते प्रश्न सोडवण्यासाठी अगदी पटकन कसे सोडवायचे याच्या काही ट्रिक्स मी तुम्हाला सांगणार आहे। पण त्याआधी माझ्या एक प्रश्नाचं उत्तर द्या। जर मी तुम्हाला विचारलं की आजपासून 100 डेजच्या नंतर आफ्टर 100 डेज कोणता वार येईल, हे उत्तर काढण्यासाठी तुम्हाला किती वेळ लागेल अंदाजे? जर तुमच्या पद्धतीने तुम्ही काढाल तर आजपासून तुम्ही कॅल्क्युलेट करणार, डेज काउंट करणार आणि त्याच्यानंतर असं काढत काढत जाऊन परत तुमचा तो वार येईल। याच्यासाठी ऍटलिस्ट 1 आवर तरी नक्की जातो। पण हेच उत्तर आपण 5 सेकंदामध्ये काढायला शिकणार आहोत। ते कसं, चला तर पाहूया ट्रिक। पण आणखीन एक, मी ट्रिक तर सांगत असताना ट्रिक तर सांगणारच आहे तुम्हाला, पण ट्रिकच्या आधी थोडंसं बेसिक काय आहे, जसं आपण नंबर लाईन वरती नंबर ड्रॉ करतो किंवा मेजरमेंट पण आपण नंबर लाईन वरती शिकले, तसंच आपण ही एक नंबर लाईन डेजची काढून घ्यायची आहे। पेपर मध्ये ऍटलिस्ट 2 ते 3 प्रश्न कॅलेंडर वरती येतात म्हणजे येतातच। मग जेव्हा तुम्ही पेपर तुमचा सोडवता तेव्हा रफ वर्क करत असताना ही डेजची एक नंबर लाईन काढून घ्यायची। संडे, मंडे, ट्यूजडे, वेडनेसडे, थर्सडे, फ्रायडे, सॅटर्डे इनिशियल लिहून घ्यायचं, म्हणजे तुमचं उत्तर पटकन येईल। आता हे याचा उपयोग कसा करायचा प्रॉब्लेम थ्रू आपण पाहूया। तुमच्या ट्रिकचं नाव काय आहे? ऑड डेज ट्रिक। आणि मी वरती इथे लिहिलं लेवल 1, कारण आपण लेवल वाईज जाऊया। पहिल्यांदा सोप्याकडून अवघडाकडे जाऊया, आधी बेसिक सगळं माहिती करून घेऊया आणि त्याच्यानंतर हार्ड लेवलचे प्रश्न तसेच डेली लाईफ मधले प्रश्न आपण याच्यामध्ये घेऊया। कारण आपलं नेहमीच आहे की आधी सोपं घ्यायचं आणि मग त्याच्यानंतर तुमची लेवल वाढवत जायचं। चला तर पहिला प्रश्न आहे, टुडे इज मंडे। जर आज मंडे असेल तर व्हॉट डे विल इट बी आफ्टर 5 डेज? तर 5 दिवसाच्या नंतर कोणता वार येईल? अगदी सोपं आहे। तर तुम्हाला टुडे काय आहे? टुडेला आहे मंडे आहे इथं। आफ्टर 5 डेज कोणता वार येईल? आफ्टर म्हटलं की पुढे जायचं तुम्हाला। सो ए ट्यूजडे 1, वेडनेसडे 2, थर्सडे 3, फ्रायडे 4 आणि सॅटरडे 5। म्हणजे पहिल्या प्रश्नाचं उत्तर आलं तुमचं सॅटरडे। हे जर काढून ठेवलं असेल तुम्ही तर उत्तर काढण्यासाठी किती वेळामध्ये उत्तर येतं तुमचं? अगदी बघितल्या किंवा तुम्ही बोटावरती सुद्धा काउंट करू शकता। 7 डेज पटकन तिथे सुद्धा करून ठरवू शकता तुम्ही। ओके, यानंतरचा दुसरा प्रश्न आहे, टुडे इज थर्सडे। जर आज थर्सडे असेल तर व्हॉट डे विल इट बी आफ्टर 3 डेज? 3 दिवसाच्या नंतर कोणता वार येईल? तर टुडे कोणता वार आहे? थर्सडे। तर त्याच्यानंतर तिसरा वार काढायचा तुम्हाला, कोणता येईल? तर पहिला आहे फ्रायडे, दुसरा आहे सॅटरडे आणि तिसरा काय येईल परत इथं? संडे। पुन्हा हे रिपीट होईल असंच, तर इथं येईल संडे। म्हणून या प्रश्नाचं उत्तर काय येणार आहे तुमचं? संडे। ही अगदी बेसिक आहे। 7 डेज आहेत, त्याच्यामध्ये आफ्टर असेल किंवा बिफोर असेल, जेवढे काही डेज दिले पुढे जा किंवा मागे या। अगदी हातावरती मोजणे इतकेच असतील तर तुम्ही काढू शकता, पण याचं जर लेवल वाढवलं तर कसं काढायचं आणि ती ट्रिक काय आहे? ऑड डेज ट्रिक लगेच मी तुम्हाला सांगणार आहे। आता आपलं लेवल 2 मध्ये थोडंसं हार्ड ऑड डेजची खरी ट्रिक इथं आहे। आता लेवल 2 मध्ये पहिला प्रश्न पहा काय आहे, टुडे इज संडे। टुडे काय आहे? संडे आहे। प्रॉब्लेम वाचतच तुम्ही काही गोष्टी लिहून घ्यायच्या, म्हणजे काय होईल, अर्धा प्रॉब्लेम तिथे सॉल्व्ह होईल आणि तुम्हाला काय करायचं हे एक्झॅक्ट कळेल। काय दिलंय पहिल्यांदा? टुडेला कोणता दिलाय? संडे। टुडेला संडे असेल तर व्हॉट डे विल इट बी आफ्टर 10 डेज? 10 दिवसाच्या नंतर कोणता वार येईल? सो आफ्टर 10 डेज म्हटलं तुम्ही संडे मंडे असं बोटावरती जरी काउंट केलात किंवा इथं काउंट केलात येईल आन्सर, पण त्याला वेळ लागेल। हे काही सेकंदामध्ये करण्यासाठी माझ्यासोबतच सराव करा। काय करायचं तुम्हाला? टुडे इज संडे, टुडे लिहून घेतलं आपण। आफ्टर किती दिवसांनी काढायचं आपल्याला? 10 डेजने काढायचंय। या पहिल्या स्टेप मध्ये टुडे लिहून घेतलं, दुसऱ्या स्टेप मध्ये किती दिवसानंतर काढायचे ते लिहून घ्यायचं 10 डेज आणि डिवायडेड बाय 7 करायचं। ही ट्रिक आहे की नंबर ऑफ वीक डेज किती असतात? 7 असतात, म्हणून याला 7 ने डिवाइड करायचं आणि ऑड डेज काढायचे। आता ऑड डेज म्हणजेच इथं रिमाइंडर तुम्हाला काढायचा आहे। प्रत्येक डिव्हिजनच्या प्रश्नामध्ये क्वेश्चन हे आन्सर असतं, पण कॅलेंडर मध्ये ऑड डेज म्हणजे रिमाइंडर हे आन्सर असतं। तर रिमाइंडर हा शब्द प्रॉपर लक्षात ठेवा। जे काही रिमाइंडर येईल या प्रश्नामध्ये
या आन्सर मध्ये 10 डिवायडेड बाय 7 केल्यानंतर ते रिमाइंडरच तुमचं आन्सर असणार आहे. कसं ते पहा. आता 10 ला 7 ने डिवाइड करा. सो 7 नेच का करायचं हे पण मी तुम्हाला सांगितलं. आता 7 च्या टेबल मध्ये 10 नाही तर नियरेस्ट कोण आहे 7 मध्ये, तर 7 एकटाच आहे. सो 7 1 जा 7. सो 10 मधून 7 गेले, राहिले किती 3. हा 3 म्हणजेच तुमचा आहे रिमाइंडर. आता 3 रिमाइंडरचं करायचं काय, तर तिसऱ्या स्टेप मध्ये तुमचं आन्सर निघेल. आता टुडेला होता संडे. संडे तुमचा इथं तुम्ही लिहून ठेवलं असेल अशी नंबर लाईन, तर पटकन संडे वरती जा. टुडे संडे असेल आफ्टर 3, तर 3 दिवस जो काही रिमाइंडर आलाय तुमचा 3, तर 3 दिवसांनी तो पुढे बघा. हे फर्स्ट, सेकंड आणि थर्ड किंवा तिसऱ्या दिवशी कोणता वार येईल तिथं, WEDNESDAY. झालं तुमचं आन्सर. एवढ्या पटकन ते उत्तर येईल. लगेच दुसरा प्रॉब्लेम पहा. टुडे इज ट्यूजडे. सो प्रॉब्लेम लिहून घेते वेळेस टुडेला कोणता वार दिलेला आहे, ट्यूजडे लिहून घ्या. त्याच्यानंतर दुसऱ्या स्टेप मध्ये काय लिहायचं तुम्हाला, नंबर ऑफ डेज किती आहे. इथे जागा नाही पुरणार, मी इथे लिहिते दुसरी स्टेप. सो नंबर ऑफ किती दिवसाच्या नंतर तुम्हाला काढायचंय, आफ्टर 15 डेजच्या नंतर. सो 15 लिहून घ्या. ऑड डेज फाइंड आउट करा. ते फाइंड आउट करण्यासाठी डिवायडेड बाय 7 करा. ओके. आता 7 ने 15 ला डिवाइड करा. 15 तर नाही आहे टेबल मध्ये. सो 7 च्या टेबल मध्ये नियरेस्ट कोण आहे, 7 2 जा 14. सो 7 2 जा 40 म्हणजे 14 मायनस केले तर शिल्लक किती राहतो, रिमाइंडर R1. 15 मधून 14 गेले 1 राहतात. म्हणजे टुडे आहे ट्यूजडे, तर 1 डे रिमाइंडर आलेला आहे, एक तिथं रिमाइंडर आलेला आहे, तर एकाच दिवसाने पुढचा आन्सर म्हणजेच काय, WEDNESDAY. वेडनेसडे इज द करेक्ट आन्सर. ही आहे ऑड डेजची ट्रिक. ऑड डेज फाइंड आउट करायला शिकला की बरेचसे तुमचे प्रॉब्लेम सॉल्व्ह होणार आहे. आता लेवल 3 मध्ये आता या टाइपच्या काही प्रॉब्लेमचा तुम्ही सराव करा. मी तुम्हाला शीट पण प्रोव्हाइड करेल, तर ती सॉल्व्ह करा. आणि याचा सराव झाला एकदा का तुम्हाला रिमाइंडर म्हणजे ऑड डेज असतात हे कळालं आणि मग त्याच्या पुढचे किंवा पुढचे दिवस काढायचे असतात, तर हे तुम्हाला ट्रिक कामाला येईल. ऑड डेज फाइंड आउट करायला शिका. आता लेवल 3 मध्ये जाऊया आपण. लेवल 3 मध्ये डे टू डे लाईफचे प्रॉब्लेम घेऊया, म्हणजे तुम्हाला आणखी चांगलं समजेल. लेवल 3 घेण्याच्या आधी हा बोर्डवरील प्रॉब्लेम तुम्ही लिहून घ्या, कारण तुम्हाला व्हिडिओच्या सुरुवातीला विचारलेला हा प्रश्न आहे की जर टुडे इज थर्सडे, आज गुरुवार आहे, तर व्हॉट डे विल इट बी आफ्टर 100 डेज. आणि तुमचं जे काही आन्सर येतं ते कमेंट मध्ये मला कळवा. लेवल 3 मध्ये आपलं स्वागत आहे. पहा, याच्यामध्ये आपण यंगर दॅन अँड ओल्डर दॅन या कन्सेप्ट पाहणार आहोत. यंगर दॅन आणि ओल्डर दॅन प्रॉब्लेम मध्ये हे जर वर्ड आले असतील तर काय करायचं, त्याआधी एक थोडंसं बेसिक घेऊया आपण की इफ अ बॉय वॉज डेली लाईफ मध्ये बॉर्न ऑन जन्मलेला दिवस आणि त्याच्यानंतर पुढे येणारे दिवस किंवा कंपॅरिझन काही असेल तर त्या टाइपचे प्रश्न विचारलेले असतात डे टू डे लाईफ मध्ये. तर इफ अ बॉय वॉज बॉर्न ऑन वेडनेसडे, जर एक मुलगा वेडनेसडेला जन्मलेला असेल, बॉर्न झालेला असेल, व्हॉट डे विल इट बी आफ्टर 30 डेज, 30 दिवसाच्या नंतर मग कोणता वार येईल. सेम मागच्याच प्रॉब्लेम सारखा आहे. तर बॉर्न असलेला डेज, बॉर्न डेज कोणता आहे तो आधी लिहून घ्यायचा तुम्ही. कोणता आहे तो, वेडनेसडे आहे. किंवा पटकन इथं जाऊन याला गोल करून घ्यायचं, वेडनेसडे. दुसऱ्या याच्यामध्ये तुम्हाला करायचं 30 दिवसाच्या नंतर आफ्टर. सो डेज आहेत 30 आणि सेम लक्षात ठेवा काउंट करत बसायचं नाही. तुम्ही सगळेच डेज काउंट करत बसून ते काढायचं नाही. काय करायचं, त्याऐवजी 7 ने त्याला डिवाइड करायचं, डिवायडेड बाय 7. तर 7 च्या टेबल मध्ये 39, तर 30 च्या नियरेस्ट कोण आहे, 7 4 जा 28. सो 4 येतं. 30 मधून 28 मायनस करा. या 4 ची गरज नाही, रिमाइंडरची गरज आहे आपल्याला. तर रिमाइंडर येतो किती इथं, 2. तर वेडनेसडेच्या नंतर 2 डेज, फर्स्ट थर्सडे नंतर फ्रायडे, म्हणून आन्सर काय येईल तुमचं, फ्रायडे. आलं की नाही पटकन. एवढं सुद्धा लिहत बसायची गरज नाही, माइंडली सुद्धा तुम्ही कॅल्क्युलेट करू शकता. ठीक आहे, चला दुसरा प्रॉब्लेम घेऊया आपण लगेच. चला, प्रॉब्लेम आहे रिया इज 15 डेज यंगर दॅन मीना.
यंगर दॅन, यंगर आहे का ओल्डर आहे हे तुम्हाला माहित पाहिजे. आणि जर ते असेल तर या ट्रिककडं किंवा या शब्दांकडे लक्ष द्या, त्याच्या अर्थाकडे लक्ष द्या. यंगर असेल तर पुढे जायचंय, ओल्डर असेल तर तुम्हाला मागे यायचंय. परत एकदा, यंगर असेल कोणीही तिथं डेज काउंट करताना जेव्हा तुम्ही 7 ने डिवाइड करता जे काही रिमाइंडर आलाय तर ते दिवस पकडत असताना पुढे जायचं की मागे जायचं, यासाठी यंगर असेल तर पुढे जायचंय, ओल्डर असेल तर मागे जायचंय. फार सिंपल आहे आणि पटकन उत्तर येतं की रिया इज 15 डेज यंगर दॅन मीना. दोघांमध्ये कम्पेअर आहे, 15 डेज ने यंगर आहे रिया. सो इफ मीना वॉज बॉर्न ऑन, तर मीना बॉर्न म्हणजे कधी ती जन्मलेली आहे मंडे, हे लिहून घ्यायचं मंडे. किंवा जर अशी लाईन तुम्ही काढली असेल इथं तर या मंडेला तुम्ही अंडरलाईन किंवा काहीतरी मार्क करून ठेवा. तर त्यांच्यामध्ये मीना वॉज बॉर्न ऑन मंडे, व्हॉट इज रियाज बर्थडे, मग रियाचा बर्थडे कधी येईल. सो रियाचा बर्थडे काढण्यासाठी ती किती दिवसांनी यंगर आहे 15 डेजने. सो 15 करायचं आणि डिवायडेड बाय याला 7 करायचं. इथं आपण मार्क करून घेतलेले, डिवाइड करा, 7 2 जा 14. रिमाइंडर किती येतो परत एकदा पुन्हा मी सांगते, आपल्याला इथं कोशंट नाही पाहायचा आहे, आपल्याला इथं रिमाइंडर पाहायचा आहे. रिमाइंडर वरतीच तुमचं आन्सर आहे. रिमाइंडर किती आला तोच कॅल्क्युलेट तुम्हाला करायचा आहे. इथं रिमाइंडर येतो 1. सो मंडेला ती बॉर्न झालेली आहे तर 1 दिवस आहे, यंगर आहे. यंगर म्हटल्यामुळे तुम्हाला 1 दिवसानं पुढे जायचंय, म्हणजेच तुमच्या रियाचा बर्थडे येतो ट्यूजडेला, एकाच दिवसानं पुढे. चला या टाइपचा लगेच आपण दुसरा प्रॉब्लेम घेऊया. चला तर हा प्रश्न पाहूया. अमन इज 32 डेज ओल्डर दॅन राहुल. आता ओल्डर दॅनचा प्रश्न आहे, अमन आणि राहुल मध्ये कंपॅरिझन केलेला आहे. तर अमन इज 32 ओल्डर दॅन राहुल. राहुल वॉज बॉर्न ऑन थर्सडे. तर बॉर्न डे कोणता आहे लिहून घ्यायचा, थर्सडे असं लिहून तरी घ्या, किंवा इथं थर्सडे आहे याला अंडरलाईन करून घ्या. असं जर काढला नंबर लाईन डेटची तर तुम्हाला सोपं जाईल. तसंच 32 ओल्डर दॅन आहे 32 डेज, तर 32 इथे लिहून घ्या आणि डिवायडेड बाय त्याला 7 करा. परत एकदा रिमाइंडर आपल्याला शोधायचा आहे. रिमाइंडर काय येतो, कोशंट नाही. तर 7 ला 32 7 ने 32 ला डिवाइड करा, 32 टेबल मध्ये नाहीये तर जवळचा नंबर कोणता येतो, 7 4 जा 28 आणि 35 ग्रेटर होतो म्हणून 7 4 जा. सो 28. सो 28 32 मधून मायनस करा, रिमाइंडर येतो 4. म्हणजे तुमचं 4 दिवसाने तुम्हाला, तर मी काय म्हटलं तर यंगर म्हटलं की तुम्हाला पुढे जायचंय, तर ओल्डर म्हटलं की मागे जायचंय. आता 4 डेज तुम्हाला मागे जायचंय. इथं थर्सडे आहे तर पहिला येतो तिथं वेडनेसडे, दुसरा ट्यूजडे, इथं वेडनेसडे ट्यूजडे मंडे आणि इथं संडे. 1 2 3 4. सो आन्सर काय येईल तुमचं संडे. आहे की नाही सोपं, एकदम पटकन. रिमाइंडर काढायचा, पुढे जायचंय का मागे जायचं एवढं ठरवायचं आणि उत्तर काढायचं. चला पुढचा एक प्रॉब्लेम घेऊया आणखी. चला तर या प्रॉब्लेम मध्ये पहा, अमन इज 21 डेज ओल्डर दॅन राहुल. ओल्डर दॅन आहे इथं, यंगर दॅन आणि ओल्डर दॅन आपण पाहतोय. यंगर दॅन मध्ये आपल्याला पुढे जायचंय तर ओल्डर दॅन मध्ये मागे जायचंय. आता पहा या प्रॉब्लेम मध्ये काय ट्विस्ट आहे की अमन इज 21 डेज ओल्डर दॅन राहुल. राहुल यांनी अमन मध्ये कम्पेअर केलेला आहे आणि तो 21 डेज ने ओल्डर आहे. इफ राहुल वॉज बॉर्न ऑन फ्रायडे, पहिल्या स्टेप मध्ये काय करायचंय, बॉर्न डेज किंवा डे लिहून घ्यायचं तुम्हाला. तो कोणता आहे, फ्रायडे लिहून घ्या, किंवा तुम्ही अशी जर नंबर लाईन काढली असेल तर फ्रायडेला सर्कल करू शकता, टिक करू शकता, व्हॉट एव्हर तुम्हाला जे वाटतं ते. बॉर्न डे फ्रायडे आहे तर तिथं दोघांमध्ये कंपॅरिझन 21 डेजचा आहे. तर डेज इथं लिहून घ्या तुम्ही, किती डेज आहेत ते 21 आणि डिवायडेड बाय 7. सो 7 न डिवाइड करा, इथं 7 3 जा 21, 21 चा 21, म्हणजेच रिमाइंडर किती येतो इथं तुमचा 0. मग आता 0 रिमाइंडर आल्यानंतर काय, काहीच नाही. 0 रिमाइंडर आलं तर पुढेही जायचं नाही, मागेही जायचं नाही. जो इथं डे दिलेला आहे ऍज इट इज तेच तुमचं आन्सर आहे. म्हणजेच काय, तुमचं आन्सर येणार आहे
फ्रायडे. ज्या वेळेस रिमाइंडर 0 येईल त्यावेळेस तुम्हाला जो दिवस तिथे दिलेला आहे तेच तुम्हाला ते आन्सर म्हणून घ्यायचं आहे फ्रायडे, म्हणून तोच दिवस येईल. चला तर मग तुम्हाला या टाईपचे प्रश्न समजले असतील, ओल्डर दॅन आणि यंगर दॅन. तर अशाच टाईपचे आपण वेगवेगळे प्रश्न कॅलेंडर मध्ये घेणार आहोत. ही तर सुरुवात आहे, आणखीन बरेचसे काही तुम्हाला प्रॉब्लेम मला सांगायचे आहेत जेणेकरून तुम्हाला आन्सर लवकर लक्षात येईल. यासोबतच या व्हिडिओ सोबतच मी तुम्हाला काही प्रॉब्लेम शेअर करणार आहे जो स्कॉलरशिपच्या परीक्षेच्या प्रश्नसंचामध्ये विचारलेला होता. तर त्या प्रश्नाचं उत्तर मला कमेंट मध्ये द्या जो की या टाईप वरती अवलंबून होता. पुन्हा भेटूया अशाच व्हिडिओमध्ये. तोपर्यंत मॅथची आणि अशा टाईपच्या प्रश्नांची प्रॅक्टिस करत राहा आणि परफेक्ट बनत राहा. तोपर्यंत थँक्यू.